नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. पुण्यात एका हॉटेलला JW मॅरियटला 2 राजदूत मला भेटले होते. एक होते ऑस्ट्रेलियाचे आणि दुसरे होते इस्रायलचे. तर इस्रायलला जेव्हा मी युद्ध कव्हर करत होतो तेव्हाच तिथले सगळे दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर दुग्धजन्य पदार्थाचं त्याची टेस्ट आणि त्याच्यातली मापकं इतके फ्लेवर्स म्हणजे मला तर असं वाटलं की इस्रायल हा अनेक अर्थाने तांत्रिक कारण गोठे पण तुम्ही पाहिले असतील की मी इस्रायलमधले सगळे मुक्त गोठे पण बघितले. तिथली मानकं तपासली आणि मग इस्रायलच्या त्या राजदूताबरोबरच ऑस्ट्रेलियन राजदूताशी बोलत असताना मी त्यांना विचारलं की तुम्हा 2 देशाबरोबर असा कुठला ट्रेड आहे की जो आम्ही करू शकतो व्यापार. तर ऑस्ट्रेलियन गृहस्थ असं मला म्हणाले की तुम्ही आम्हाला दूध विकू शकता, दुग्धजन्य पदार्थ विकू शकता. इस्रायलची मंडळी पण असं म्हणाली की आमच्याकडे आम्ही एका पीकला गेलेलो आहोत. बरं गंमत अशी की इस्रायलमध्ये जे जे काही संशोधन झालं जगाईंचं ते मुळात राजस्थान गुजरात इथनं गेलेलं आहे आणि त्याची मग प्रोडक्टिव्हिटी त्यांनी वाढवली. आता त्या 2 मंडळींचं बोलणं ऐकल्यानंतर मधल्या काळामध्ये अमूलचे गृहस्थ शिर्डीला आले होते. तर मी त्यांना हा प्रश्न विचारला की अमूलने इतके 1,00,000 कोटी रुपयाचा वगैरे टर्नओव्हर का केला. तर त्यांनी मला सांगितलं की ती गुणवत्ता ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 55 देशामध्ये तो त्यांचा जो व्यवहार सुरू आहे ते आम्ही राखली. महाराष्ट्राला ते जमलं नाही. आता ह्या दोन्हीची सांगड अशी आहे की भारतामधनं एक अमूल वगळता ज्या सहकार चळवळीची पाळेमुळं महाराष्ट्रात आहेत आणि आता मी गोकुळविषयी बोलणार आहे, बोलतोच आहे. त्या कोल्हापुरात मी आहे. सो बाळासाहेब थोरातापासून ते अनेक सहकार महर्षींना मी हा प्रश्न विचारतो की ती गुणवत्ता, तो दर्जा आपण का नाही राखू शकलो. वेगवेगळी कारणं पण त्याला आहेत. पण आत्ता पुन्हा ही चर्चा नव्याने का होते आहे की आपली गुणवत्ता का नाही आहे. तर त्याचं कारण आहे श्री तुकाराम मुंडे. परवा मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि मी दीर्घकाळ चर्चा केली. आत्ताच बातमी येते की तुकाराम मुंडे यांच्या FDAने मराठवाड्यातल्या वन ऑफ द लार्जेस्ट दूध संकलन केंद्र आणि मोठ्या डेअरीवरती छापेमारी केली आहे. ऑफ रेकॉर्डवरती बोलताना त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की ज्या मोठमोठी जी नावं आहेत पश्चिम महाराष्ट्रातली पण बाय द वे, तर त्यांच्या नावाबद्दल त्यांच्याकडे आलेले फीडबॅक खूप निगेटिव्ह आहेत भेसळीच्या दृष्टीने. आणि लोकांना हा पूर्ण विश्वास आहे की आपण जे खातो आहे ते सबस्टँडर्ड आहे आणि मोठमोठ्या नावाबद्दल पण लोकांना तो विश्वास आहे. सो अशा वेळेला हे खरोखरच इतकं व्यापक भेसळीचं प्रमाण आहे का हे समजून घेण्यासाठी मी एक तरुण असा व्यक्ती की ज्यांनी मुळात दूध व्यवसायात काहीतरी काम केलेलं आहे अशा व्यक्तीच्या शोधात होतो आणि तो शोध मला कोल्हापुरात संपला. चेतनजी तुमचा परिचय करून द्या. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. मला पहिल्यांदा तुमच्याबरोबर बोलण्याची संधी मिळाली. तुमचा अनुभव खूप मोठा आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही हा चर्चासत्रासाठी आपण इथं आले त्याबद्दल मी आभारी आहे. मी 20 वर्ष बाहेर देशामध्ये काम केलेलं आहे. चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. नशिबानं माझे वडील श्री अरुण नरके साहेब 48 वर्ष सहकार क्षेत्रात काम केलं. स्पेशली गोकुळमध्ये आनंदराव चोईकर साहेबांच्याबरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून गोकुळ चांगल्या पद्धतीनं मोठं केलं आणि मला वाटतं पुणे मुंबईसारखं मार्केट देखील अवेलेबल केलं. आणि हे सगळं करत असताना मलाही नशिबानं बाहेर देशात ज्यावेळी काम केलं त्यावेळी मार्स इनकॉर्पोरेशन म्हणजे कन्फेक्शनरी म्हणजे चॉकलेटमध्ये सगळ्यात मोठी कंपनी ज्याच्यामध्ये M&M, स्निकर, बाउंटी, गॅलेक्सी यासारख्या कंपनीचा मी चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून नॉर्थ अमेरिकेचं काम केलं. त्याच्यानंतर मी प्रमोशनवर येऊन पेट फूड म्हणजे पेडिग्री, रॉयल कनीन, शिबा, सीझर यासारखे जे डॉग्स आणि कॅट फूडमधले ब्रँड होते त्याचा मी एशिया पॅसिफिकचा चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून काम केलं. आणि इव्हेंच्युअली मी रॅकेट बिंकीचं UK बेस्ड कंपनी आहे त्याचं मी सिंगापूर बेस्ड असतानासुद्धा तिथं मी डेटॉल, लायझॉल, स्ट्रेप्सिल, गॅव्हिस्कॉन, बेबी मिल्क पावडर म्हणजे मेड जॉन्सन न्यूट्रिशन, इन्फालॅक आणि इन्फान मिल्क अशा देखील कंपन्यांना मी चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून काम केलं. त्यामुळं माझं शिक्षण हे इंजिनिअरिंग असू दे किंवा MBA असू दे किंवा माझी PhD बँकिंग आणि फायनान्समध्ये असू दे, माझा नशिबानं प्रवास हा दुधामध्येच राहिलेला आहे. आणि 20 वर्ष बाहेर काम केल्यानंतर आता मला नशिबानं परत कोल्हापूरमध्ये आलं आहे. सध्या मी इंडियन डेअरी असोसिएशनचा मिल्क प्रोड्युसर या कॅटेगरीमध्ये त्यांचा सदस्य म्हणून काम करतो. ज्यामध्ये आमची इंडियन डेअरी असोसिएशनची पूर्ण सदस्य कमिटी सेंट्रल गव्हर्नमेंटबरोबर काम करते आणि दूध व्यवसाय वाढवण्यासाठी मग ते मॅन्युफॅक्चरिंग असू दे किंवा दूध उत्पादक असू दे किंवा गव्हर्नमेंट असू दे त्यांनी कुठल्या कुठल्या प्रयोजना केल्या पाहिजेत, कुठल्या पॉलिसीज केले पाहिजेत या माध्यमातून हा दूधधंदा वाढेल याच्यासाठी मी काम करतो. त्याचबरोबर मी सध्या
गोकुळचा दूध संचालक म्हणून मागची 5 वर्ष काम केलेली आहे. Right. आणि अशा पद्धतीनं वडिलांचा आशीर्वाद आहेच आणि त्याचबरोबर पन्हाळ्यासारख्या तालुक्यातून मी आल्यामुळं दूध धंदा हा अतिशय माझ्या जवळचाच आहे. राईट. सो या तरुण मित्रांनी आमच्या दोघांचं असं ठरलं आहे की त्यांची जी आत्ता व्यक्त होणारी मतं आहे त्याचा आणि गोकुळचा काहीही संबंध नाही. कारण गोकुळची निवडणूक सुरू आहे. त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांचं कोणतंही वक्तव्य ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कट करून कुठेही व्हायरल करू नका. त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. आणि ते संचालक म्हणून गोकुळच्या संदर्भात काम करत असताना आत्ता भेसळी संदर्भात ते जे व्यक्त करतील त्यांची मतं त्याचाही गोकुळशी संबंध आहे. सो ओव्हरऑल भारतामध्ये दुधाचं किती संकलन होतं? साधारणपणे तुम्ही बघितलं तर 7.5 ते 8 लाख 8 कोटी लिटर दुधाचं संकलन आपल्या भारतामध्ये होतं. आणि तुम्ही जर बघितलं तर देशामध्ये भारत देशाचा पूर्ण जगाचं जे दुधाचं प्रोडक्शन आहे ते 25% प्रोडक्शन हे आपल्यामधून होत असतं. आपल्यामधून म्हणजे आपल्या भारतामधून एकटा 25% भारतातून होतं. आपला महाराष्ट्राचा नंबर जर भारतामधल्या राज्यामध्ये बघायला झाला तर 5 नंबरचा लागतो. पहिल्यांदा UP येतं, मग राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, गुजरात आणि आपला महाराष्ट्राचं जवळपास 6.7% त्याचं कॉन्ट्रीब्युशन भारतातल्या पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये येत असतं. ओके. आणि ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर दुधाचं उत्पन्न हे वाढवण्यासाठी मला वाटतं यील्ड महत्त्वाचं आहे, जातीवंत जनावर त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि दुधाचा आवाका जर बघितला तर लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत किंवा वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाचा वेगवेगळ्या माध्यमातून दुधाचा वापर हा केला जातो. त्यामुळं दुधाचं महत्त्व हे आपल्या संस्कारामध्ये पहिल्यांदा आपल्या परंपरेपासून आहेच, म्हणजे श्रीराम बलरामांपासून आहे. आणि त्यावेळीसुद्धा दुधाचं उत्पन्न असल्यामुळं आपलं कधीही देश हा कधी आर्थिकदृष्ट्या अडचणीत कधी आला नाही. कितीही युद्ध झाली काय झाली, भारत देश हा नेहमी समृद्ध राहिला. तर त्यामुळे दुधाचं महत्त्व आपल्या परंपरेत आहे. त्याचबरोबर तो व्यवहारामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न केल्यामुळं आपलं प्रोडक्शनही जास्तीत जास्त सुरू आहे. आणि मला वाटतं आपलं पॉप्युलेशनच्या माध्यमातून WHO पद्धतीनं आपल्याला जवळपास 500 ml प्रत्येकाला दुधाची रिक्वायरमेंट असते. पण तरीसुद्धा मला वाटतं की आपण त्या मानानं दूध एवढं वापरलं जात नाही. पण तुम्ही आता जर रिसेंटली आम्ही बघितलं तर इंडियन डेअरी असोसिएशन माध्यमातून आम्ही GST जो होता, जो तुपाचा 18% होता तो आम्ही 5%वर, पनीरवरचा 0%वर घेऊन गेलो. याच्यामुळं आम्हाला असं परिस्थिती निर्माण झाली की ती चीपर प्राईस झाली. त्यामुळं कन्झ्युमर दुग्धजन्य पदार्थांवर जास्त फोकस करू शकला. कारण भगिनींना देखील जे अफोर्ड होऊ शकतं ना ते 18-20% किमती तुपाच्या असतील, पनीरच्या असतील, दुधाच्या तर 0% होतीच. तर ती कमी झाल्यामुळं अफोर्डेबिलिटी वाढली. आणि व्हायटॅमिन्स आणि न्यूट्रिशन जो फॉर्मॅट असतो तो लहान मुलांसाठी देखील अफोर्डेबल झाला. आणि त्या माध्यमातून दुधाची ही आवक वाढली. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की भारतामध्ये दुधाचं महत्त्व हे आपल्या न्यूट्रिशनमध्ये आहे, पण त्याची अफोर्डेबिलिटी पण असणं ही अतिशय काळाची गरज आहे. आणि म्हणून या गोष्टी मला वाटतं थोडं. आणि मग आता महाराष्ट्र युनियन टेरिटरी आणि देशातल्या सगळ्या राज्यांच्या तुलनेत या दूध संकलनामध्ये कुठे उभा आहे? महाराष्ट्र मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5व्या क्रमांकाला आपण लागतो. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एक नंबरला आपलं UP येतं 16.4%, 16.4%ला ते आहे. आता UPमध्ये आणि भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जर फरक बघायला गेला तर त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे तिथं असणारी जातीवंत जनावर. जातीवंत जनावरांमध्ये जर म्हैशीचं उत्पादन आपल्या म्हणजे कोल्हापूरसारख्या बेल्टमध्ये जो सगळ्यात दुधाळ बेल्ट म्हणणं पश्चिम घाटाचा जो भाग आहे तर बघितलं तर आपली म्हैस ही साधारणपणे ऑन ॲव्हरेज कोल्हापूरचं ॲव्हरेज 6 लिटर पर म्हैस आहे. आणि जर तुम्ही UP मधली जर म्हैस बघितली तर साधारणपणे ती 14 ते 18 लिटरपर्यंत जाते. जर गाईचा जो मी विचार केला तर आमची गाय ही साधारणपणे 12 ते 14 लिटरपर्यंत ते मॅक्सिमम तुम्ही विचार केला तर 20 लिटरपर्यंत जाऊ शकते. पण UP मधल्या गाई या साधारणपणे 20 पासून जवळपास 40 लिटरपर्यंत त्यांचं दुधाचं पर डेलीचं प्रोडक्शन आहे. तर याच्यामध्ये त्यांचं जे यील्ड आहे आणि ते जातीवंत जनावर असल्यामुळं त्याचं महाराष्ट्रापेक्षा उत्पन्न चांगलं आहे. दुसरी महत्त्वाची म्हणजे रेशन बॅलन्सिंग प्रोग्राम ज्याला म्हणतात. रेशन बॅलन्सिंग प्रोग्राम म्हणजे आहार सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुधामध्ये 70% जी पर लिटरची कॉस्टमध्ये असते त्याच्यामध्ये आहाराची किंमत ही 70% त्यामध्ये असते. आणि त्याच्यामध्ये ओला चारा, सुका चारा, मिनरल मिक्सचर आणि पशुखाद्य या गोष्टींचं जे प्रॉपर आकडेवारी असते त्याला रेशन बॅलन्सिंग प्रोग्राम असं म्हणतात. आणि याचं कमर्शियल पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन जे आहे
ते UP-मध्ये आहे, जे आपल्याला महाराष्ट्रामध्ये कमी बघायला मिळतं. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जर बघितलं, गोकुळमध्ये जर एक्झाम्पल घेतलं तर जे गोकुळचं 15 ते 17 लाख लिटरचं दररोजचं संकलन होतं, त्याच्यामध्ये जर आपला शेतकरी बघितला तर साधारणपणे प्रत्येक शेतकऱ्यामागं 1.5 ते 2 जनावरच आहेत. त्यामुळे आपला शेतकरी हा कमर्शियल गोठेवाला नाही आहे. 90% शेतकरी हे 1 ते 2 जनावरांचे आणि 10% फक्त कमर्शियलमध्ये आहेत. पण UP-मध्ये गेला तर तो आकडा वेगळ्या पद्धतीचा उलटा असू शकतो, कारण तिथं कमर्शियल पद्धतीनं दूध उत्पादन घेतलं जातं आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणारं रेशन बॅलन्सिंग प्रोग्राम, त्याच्यासाठी लागणारे त्याचं लसीकरण, त्यासाठी लागणारं तुमचे वर्म्स असतील किंवा त्याच्यासाठी लागणारे तुम्हाला चेकअप्स रेग्युलर असतील, जनावर एखादं माझावर आलं तर त्याला भरवणं असेल किंवा त्याला मुक्त गोठा त्याच्या ह्याच्यासाठी असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक साधं म्हणजे मजेशीर उदाहरण म्हणून एक सांगतो, UP-मध्ये की म्हैशीला इंग्रजीमध्ये वॉटर बफेलो असं म्हणतात आणि आमच्या इकडं म्हैशीला पाण्यामध्ये कधी डुंबू पण देत नाही. असं जनावर जर खरोखर म्हणजे आनंदीच नसेल तर तुम्हाला दुधाचं उत्पादन कसं देणं हे एक महत्त्वाचं आहे. आणि तिसरं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट याच्यामध्ये मला वाटतं की UP-मध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे, की त्याच्यामध्ये असणारा गव्हर्नमेंटचा सपोर्ट आणि त्याच्यामध्ये असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आरोग्याचं म्हणजे हॉस्पिटल्स असतील किंवा तिथल्या पॉलिसीज असतील. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर पशुसंवर्धनामध्ये एखादा अधिकारी म्हणजे त्याला सजा म्हणजे तुला काहीतरी चुकीचं केलंयस म्हणून तुला कुठली तरी पोस्ट द्यायची असेल तर तुम्हाला पशुसंवर्धनाचं खातं तिथं जातं. तुम्ही जर बघितलं तर कृषी किंवा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये कृषी सेवक असतो. प्रत्येक तालुक्यामध्ये 4 लोकांना बांधावर जाण्यासाठी दिलेली माहिती असते. पण तुम्ही जर आज आपल्याला पशुसंवर्धनामध्ये बघितलं तर तुमच्या आरोग्याची केंद्र जर कोल्हापूरमध्ये गेलं मला वाटतं 2 किंवा 3 आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्हाला आमच्या इथे जवळपास 7 ते 10 लाख जनावर आहेत, पण त्याच्याचे अल्ट्रा स्कॅनिंग मशीन 1 किंवा 2च आहेत आणि त्याच्यामध्ये पण एखादं नेहमी बिघडलेलंच असतं. मग अशा वेळी तुम्ही काय सेवा आणि सुविधा तुम्हाला देणार? ते सुद्धा एक जिवंत प्राणी आहे. या सगळ्या गोष्टी मला वाटतं 3 ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला महत्त्वाचं त्याच्यामध्ये प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल की जागतिक बाजारपेठेचं आकलन असलेला आणि जरी व्यवसाय का अभियांत्रिकी शिक्षण हो इंजिनिअरिंग परंतु आणि ते तांत्रिक ज्ञान असल्यामुळं दुधाबद्दलचं तांत्रिक विश्लेषण करण्याची क्षमता असलेला मित्र म्हणजे महाराष्ट्राचा सर्वात तरुण आणि तज्ज्ञ व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे. त्यामुळं भेसळीबरोबरच हे जे दुधाचं गणित आहे आणि तुकाराम मुंडेंना तर मला वाटतं चांगले एक्सपर्ट मिळाले. तुकाराम मुंडेंनी तुम्हालाच बोलवलं पाहिजे आता या सगळं. एनिवेज जोक सपाट, पण हे सगळं समजून घेत असताना मूलभूत प्रश्नाला पण नेहमीप्रमाणे हात घालूया. पण मला आय वॉज थिंकिंग की हरियाणा नंबर 1 असायला पाहिजे होता. हरियाणाची काय परिस्थिती? नाही, हरियाणामध्ये सर तो जो तिकडचा पूर्ण बेल्टच आहे त्याच्यामध्ये हरियाणामध्ये असं वेगळं असं काय नाही आहे. पण मुरा आहे ना तिथे. हा मुरा जरी असेल तरी ही मी आता जी आकडेवारी ऑफिशियल आहे ती आपल्याला सांगितली. पण कुठलंही क्षेत्र घेतलं तरी महत्त्वाचं म्हणजे तुमचा आहार हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता त्याच्यामध्ये बरेच तंत्रज्ञानाचा उपयोग, मग अशी मी बोलण्याच्या ओघामध्ये तंत्रज्ञानाचा विषय घेतला नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप ह्याच्यामध्ये आत्ता सहभाग आहे. थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही बोवाईन बेल्ट म्हणजे गळ्यातला बेल्ट असतो, जर तो निरोगी एखादं जनावर असेल तर त्याची मूवमेंट एका मिनिटाला किती असते ती ठरलेली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या जनावराचं एका मिनिटाला 50 वेळा ते रवंथ करतं, हे ठरलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा कमी जास्त झालं तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की जनावर कमी खाते म्हणजे त्याची मूवमेंट कमी व्हायली. त्याला पिडॉमीटर म्हणून असतं, म्हणजे आपण जशी किती स्टेप्स झाली हे चालण्यासाठी तसं तुम्ही जनावराला करू शकता. डिजिटल चिप देखील जनावराच्या अंगामध्ये असेल तर जनावराचं माझावर आल्यावर टेम्परेचर वाढलं की कारण त्याला भरवणं वेळेत अतिशय महत्त्वाचं, तरच ते जनावर प्रेग्नंट राहणार. त्यामुळे या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर अतिशय त्याच्यामध्ये आता नवीन जिनॉमिक्सचं देखील सर त्याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे की ज्याच्यामध्ये आई वडील कोण आहेत त्याला DNA टेस्टिंग. आणि मी NDDBशी सर बोलताना नेहमीच मी मिनेशांशी नेहमी बोलताना म्हणत होतो की आम्ही ज्यावेळी परराज्यातून म्हैशी आणतो त्यावेळी आम्हाला कळालं पाहिजे की पहिल्यांदा ते डिझीज फ्री पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची टेस्ट म्हणजे DNA टेस्ट. म्हणजे बाबा ती जनावराचे आई वडील कोण, म्हणजे वडील सतपाल होता, आई कोण होती आणि त्यांचं दूध किती होतं. म्हणजे भविष्यामध्ये आम्ही ज्यावेळी त्याला AI आर्टिफिशियल इन्सॅमिनेशननं नवीन वेळा भरवू त्यावेळी आम्हाला माहीत पाहिजे की पुढचं येणारी पाडी किंवा रेडी जी आहे ती किती दुधाची असली पाहिजे. आणि हे सगळे टेक्नॉलॉजी इथं कमर्शियल पद्धतीनं गोटे असल्यामुळं ऑटोमॅटिकली यायला सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याकडं जर मी
कोल्हापुरात स्पेसिफिकली जिथं दुधाचं सगळ्यात जास्तीत जास्त उत्पन्न होतं पण यील्ड कमी आहे. त्याचं कारण काय की आम्ही चंदगड, आजरा, गडिंग्लज या भागामध्ये अतिशय सुंदर म्हणजे चाराही मिळतो, जमिनीला पण चांगली चव आहे, त्यामुळे दुधाला अतिशय सुंदर चव आहे. त्यामुळे अमूल महाराष्ट्रामध्ये गोकुळला बीट करू शकत नाही. याचं कारणच आहे की इथल्या तालुक्याचं असणाऱ्या त्या चाऱ्याला आणि मातीला असणारी त्याची चव, यामुळं ते बीट करणं डिफिकल्ट आहे. त्यामुळं थोडक्यात सांगायचं झालं तर कुठल्याही राज्यामध्ये गेला तंत्रज्ञानाचा वापर हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही भविष्यात करू शकला नाही, कमर्शियल पद्धतीने गोठे चालवू शकला नाही, डिफिकल्ट आहे. तुम्ही आता सर AI मध्ये सुद्धा कॅमेरा, तुमचे व्हिडिओज, इमेजेस तुम्ही कॅप्चर केले जातात आणि प्रत्येक ॲनिमलला त्याच्याकडं तो आयडेंटिफाय टॅग असतो आणि त्या टॅगप्रमाणे तो किती मुवमेंट करतोय दिवसभरात हेही कळतं. पण अडचण काय होते की 1 किंवा 2 जनावर असणारा शेतकरी असतो, त्याचं दुसरंही एखादा जॉब असतो, तो सकाळी जातो, तिचा एका जनावरचा पहिला पाय बांधून ठेवला असतो आणि मागचा पाय बांधून ठेवला असतो कारण ते हालू नये. आता असं जनावर दिवसभर राहिलं तर ते माझावर कधी येतं त्या जनावरालाही समजत नाही आणि ते जनावर नॅचरल स्थितीमध्ये न राहिल्यामुळं त्याचा आनंद भाव ज्या माध्यमातून दूध यायला पाहिजे ते तसं येत नाही. आणि अडचण अशी होते की आपल्याला यील्ड मिळत नाही आणि यील्ड मिळालं नाही की आपल्याला वाटतं की दुधाचा धंदा परवडत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये व्यावसायिक दृष्ट्या तंत्रज्ञानीकरण आणणे, त्याचबरोबर जनावराला माणसं म्हणजे जीवासारखं जपणं ही त्यात अतिशय महत्वाचं असतं. त्याने आता DNA चा उल्लेख केला. मधल्या काळात एक गृहस्थ मला पुण्यात भेटले होते आणि त्यांनी कृष्ण काळापासून गायींची हिस्ट्री काढली आणि सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला त्यांचा DNA डिफाईन करून कसे ब्रेकफास्ट डिझाईन केले गेले त्याची कहाणी त्यांनी मला सांगितली. आणि तोच प्रयोग DNAचा आता ते गायीमध्ये करतात. त्यांचं असं मत आहे की DNAची हिस्ट्री जर आपण काढत गेलो तर आता ते 18 लिटर पर, देशी गाईचं बोलतोय मी, 18 लिटरवरती यील्ड आले त्यांचं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 50 लिटरवरती आपण जाऊ शकतो कारण दी बेस्ट DNAचं मॅचिंग करून ते करायचं आहे. थोडासा विषयांतर आहे पण त्याच्यात खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे की विराट कोहलीचा ब्रेकफास्ट कसा डिझाईन केला, म्हणजे लंच कसा डिझाईन केला, डिनर कसा डिझाईन केला. त्याच्या लक्षात आलं की त्याची आजी ही बंगाली आहे, त्यामुळे हे पंजाबी विचार करून विराट कोहलीचा दिवसभराचा अन्न साखळी डिझाईन करत होते. यश येत नव्हतं, विराट कोहली पण परेशान होता. आणि नंतर लक्षात आलं की त्याच्या आजीकडनं काही गोष्टी आलेल्या आहेत आणि मग त्याचा सगळा ब्रेकफास्ट वगैरे बंगाली पद्धतीने डिझाईन झाला. मी एवढ्यासाठी सांगितलं की हेच तंत्रज्ञान आता गाई आणि म्हशीमध्ये येऊ ठाकलं आहे. खास करून जे अमूल आत्ता गळ्यातला पट्टा वापरतं, तो पट्टा हा गाय कधी माझ्यावरती आली, कशा पद्धतीला सिमेंट त्याला द्यायचेत वगैरे, ती बंदूक कशी वापरायची, असं सगळं. सो आता आपण महाराष्ट्राकडे येऊया, राईट. आपण सॅम्पल पण आले. सो तुम्ही जरी म्हणालात की गोकुळला ती जी टेस्ट आहे वगैरे वगैरे, पण अमूल आता बीट करत चालले. म्हणजे अमूलचे अनेक सेंटर्स अक्रॉस महाराष्ट्र होत आहे जिथं 70-75 हजार लिटरचं कलेक्शन होतं, ते 2-2.5 लाखावरती त्यांचं गेलं. सो महाराष्ट्र कुठे उभा आहे? आपण थोडं मुंबई स्पेसिफिक पण बोलू. म्हणजे दूध संकलन महाराष्ट्र जर बघितलं तर साधारणपणे 2.5 कोटी लिटरपर्यंत आपलं महाराष्ट्राचं प्रोडक्शन आत्ता सद्यस्थितीत आहे. आणि ते अकाउंटेड जे आहे, जे प्रोसेस्ड होतं, मला वाटतं त्याच्यामध्ये एक दीड कोटी अजून त्याच्यात तुम्ही ॲड केलं म्हणजे ओव्हरऑल मी ॲव्हरेज सांगतोय वर्षाचं, तर साधारणपणे आपलं अनऑफिशियली मला वाटतं साधारणपणे 3.5 ते 4.25 कोटीपर्यंत आपलं ह्याचं प्रोडक्शन असावं. पण आता साधारणपणे आपलं थोडंसं मी करेक्शन करतो सर, 1.5-2 कोटी आपलं ऑन रजिस्टर आहे आणि त्याच्यामध्ये 1 कोटी जास्त म्हणजे 2.25-3 कोटीपर्यंत आपलं महाराष्ट्राचं प्रोडक्शन दुधाचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. अकाउंटेवर आता 2.25 कोटीचं आहे. ओके. आणि आता तुकाराम मुंडे वगैरे सारख्या मंडळींना वाटतं की ऑलमोस्ट 40% ॲडल्टरेशन. इज इट ट्रू? नाही सर, आता माझ्याकडे तेवढे इव्हिडन्सेस नाही आहेत की 40%, पण मी एवढं तुम्हाला सांगू शकतो की टोटल जे प्रोडक्शन मी तुम्हाला सांगितलं त्याच्यापैकी 55% हे अनऑर्गनाइज चॅनलमधून जातं. 55% आपण त्याला सेग्रिगेट करू. ऑर्गनाइज कोण? हां, ऑर्गनाइजमध्ये जे पॅकेज दुधातून येतं त्याला 45% दूध असं तुम्ही म्हणू शकता आणि 55% टोटल प्रोडक्शन ऑफ महाराष्ट्र हे अनऑर्गनाइज चॅनलमध्ये. पॅकेजमध्ये चितळे, गोकुळ, त्यामध्ये सगळे चालले, महानंद आले, अमूल आलं, सगळे आले त्याच्यामध्ये. ऑल ब्रँड्स इन अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये. आणि अनऑर्गनाइजमध्ये जे असतील त्याच्यामध्ये गवळी येतो, मग फार्मरचं सेल्फ कन्झम्पशन असेल किंवा कुठेतरी जाऊन एखादा रेस्टॉरंट जाऊन 10 लिटर 20 लिटरचं दूध एका ठिकाणी घेत असेल, अशा पद्धतीचे लूज मिल्क जी विक्री असते त्याच्यामध्ये 55% भाग असू शकतो. मग आता त्याच्यामध्ये 2 प्रकारचे ॲडल्ट्रेशन्स असण्याची शक्यता असते. एक म्हणजे इनडिरेक्टली
जे तुम्हाला माहितीच नाही की ते अडल्ट्रेशन आहे. म्हणजे Like? थोडे लाईक म्हणजे तुम्ही जनावरांचं तुम्ही दूध पिळताना कास स्वच्छ नाही आहे, किंवा तुमची जी किटली होती ज्याच्यामध्ये दूध काढताय ती स्वच्छ नव्हती, किंवा जे कॅन ज्याच्यामध्ये दूध घालताय ते उन्हामध्ये दिवसभर कॅन असल्यामुळे त्याच्यामध्ये असणारा तो वास कोंदट, जर कॅन व्यवस्थित आतून स्वच्छ धुसले नसतील तर त्याच्यामध्ये असणारे बॅक्टेरियाची काउंट लगेच रेज होणं, त्याच्यामुळे दूध खराब होण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते. या सगळ्या गोष्टी दुधाच्या क्वालिटीवर मारक असतात, पण हे इनडायरेक्टली होत असतात कारण आपल्याकडे प्रोफेशनल प्रोफेशनली आपल्याकडे अजून दुधाचा धंदा बघितला जात नाही. जरी असेल सेमी प्रोफेशनल आपण आहोत, पण अजून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अजून रेडी नसल्यामुळे हा इश्यू येतात. आणि इंटेन्शनल ज्याला म्हणतात डिरेक्ट ॲडल्ट्रेशन जे असतं, ज्याच्यामध्ये जर B2B म्हणजे एखादी दूध उत्पादक डेअरीमध्ये घालत असेल आणि त्याला मुद्दामून त्याचं SNF आणि फॅट वाढवण्यासाठी तो मग मीठ टाकेल, साखर टाकेल, किंवा कधी कधी युरियाचं डिटर्जंट, या सगळ्या गोष्टी वापरतो कारण त्याच्यामध्ये चव डायरेक्टली बघितली जात नाही, त्यामुळे फक्त SNF फॅट बघितलं जातं. पण तुम्ही B2C मध्ये ज्यावेळी येता, म्हणजे एखादं उत्पादक काहीतरी त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन करायचं असेल आणि तो जर कन्झ्युमरला ग्राहकाला डायरेक्ट देत असेल तर ग्राहकाला लक्षात येतं की जर त्यानं एखाद्या दिवस दूध टेस्ट केलं तर त्याला दूध लक्षात येते काहीतरी चुकतंय त्याच्यामध्ये. त्यामुळं असे ॲडल्ट्रेशन जास्तीत जास्त B2B मध्ये, किंवा त्या B2B मध्ये मग मिठाईची पण दुकानं आली. पण मिठाईच्या दुकानामध्ये एकदा तुम्ही सिंथेटिक मिल्कची मिठाई केल्यानंतर त्याच्यामध्ये साखर मिक्स केल्यानंतर पुढच्या ग्राहकाला कधीही कळणार नाही की बाबा हे दुधापासून बनवलेली मिठाई होती का नव्हती. आता तुम्हाला पनीरचंच उदाहरण द्यायचं झालं तर एक पनीर बनवायला साधारणपणे 5 ते 6 लिटर 6, 5, 8 पाटचं म्हैशीचं दूध धरून चालूया, एवढी 400-450 रुपये किंमत आहे. तेच जर तुम्ही सिंथेटिक मिल्क किंवा स्टार्चपासून बनवलं तर साधारणपणे त्याची किंमत ही 180 रुपयापर्यंत जाते. आता ज्यावेळी तुम्ही B2B मध्ये जाता, एकदा तुम्ही म्हणजे रेस्टॉरंटमध्ये चेन गेला, ढाब्यावर गेला, त्याला शेवटी प्रॉफिट मिळवायचं असतं. आणि जर त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे इम्प्लिमेंटेशन जर सिरियस नसेल तर लोकांना वाटतं की सगळ्या गोष्टी चालतात म्हणून पैसे वाचवण्यासाठी लोकांना काय वाटतं की हे तर फक्त सिंथेटिक मिल्क आहे किंवा स्टार्चपासून बनवलं आहे, लोकांना डायरेक्ट तुमच्या तब्येतीवर इम्पॅक्ट होणार नाही की उद्या तुम्हाला काय होणार नाही असं नाही. तो लॉंग टर्म इम्पॅक्ट तुमच्या यकृतावर आणि हृदयावर राहणार आहे. फक्त तो डायरेक्ट इम्पॅक्ट त्या दुसऱ्या दिवशी होणार नाही, त्यामुळे ते खपून जातं. आणि अशा गोष्टी असल्यामुळे तुम्हाला थोडंसं विचार करावाच लागतो. पण मी काल जेव्हा तुकाराम मुंडे यांच्याकडचा तो अहवाल बघत होतो जे त्यावेळेला नॅशनल लेवलला 36% सॅम्पल्स हे रिजेक्टेड आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 32% सॅम्पल्स रिजेक्ट झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये सगळे मोठमोठे दूध संघ पण आहेत आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आणखी काही गोष्टी पण आहेत. सो कारण रॅन्डम ते सॅम्पल घेतो. एवढं रॅन्डम आहे महाराष्ट्रात 32%? नाही सर, मग याच्यामध्ये आपल्याला असा विचार करावा लागेल. 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. आपण एक म्हणजे जे आपले फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे स्पेसिफिकेशन्स आहेत त्या क्लिअर आहेत का. म्हणजे आता तुम्ही या दूध धंद्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये SMEs पण आहेत, म्हणजे छोट्या छोट्या डेऱ्यासुद्धा याच्यामध्ये पनीर बनवतात. गोकुळसारखे वारणासारखे संघ देखील पनीर बनवतात आणि चित्रेंसारखे पण पनीर बनवतात आणि प्लस अमूलसारखे जे मोठे कोट्यावधी रुपयांचे संघ आहेत तेही पनीर बनवतात. प्रत्येकाच्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आणि क्वालिटी कंट्रोल हे वेगळे आहेत. त्या ज्या क्वालिटी कंट्रोल आपण जे स्ट्रिंजंट आहेत आणि त्या लास्ट लेवलला इम्प्लिमेंटेशन केलेत की नाहीत याच्यावर पहिल्यांदा स्पेसिफिकेशनचे रिक्वायरमेंट नंबर 1. त्यासाठी लागणारं प्रॉपर ट्रेनिंग गव्हर्नमेंटनं देणं, कारण कुणालाही ॲडल्ट्रेशन मनापासून करायची मला वाटतं की इच्छा नाही, की कोणाच्या मुलांना माझ्यामुळं त्रास व्हावा अशी कुणाची मनापासून इच्छा असते असं एखाद्या चांगल्या मनुष्याला वाटेल असं वाटत नाही. त्यामुळे ते असं असू शकतं की अवेअरनेस नसावा की बाबा काय करता येईल, किंवा त्याची एखाद्या मी दुधापासून पनीर बनवते पण त्या पनीर बनवण्यासाठी लागणारं केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ते नॉलेज किंवा ती असणारी लॅब मी छोट्या म्हणजे आमच्याकडे कोल्हापूरमध्ये तर बऱ्याच छोट्या छोट्या डेअरी आहेत, पण त्यांच्याकडे जर एखादा नवीन असेल तर त्याला ते माहीत नसाल किंवा जुना असेल तर त्याला नवीन टेक्नॉलॉजी काय आहे याच्याबद्दल माहिती खूप कमी असते. तर मला असं वाटतं की त्यासाठी लागणारा प्रोटोकॉल्स, लॅब्स याचं इम्प्लिमेंटेशन ग्राउंड लेवलला छोट्या मोठ्या असू दे किंवा याच्यामध्ये करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते अवेअरनेस करणं. आता आम्ही नरसिंहवाडीला गेलो तरी पेढे आणि हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आमची टिपकुलीची बर्फी पण आहे, पण टिपकुलीची बर्फी आम्ही उघड्यावर करतो. मग आता ती चवीला चांगली आहे, कोणाला त्याचे हार्म होत नाही, पण FDAच्या गाईडलाईन्स पण किती बरोबर आहे किंवा चुकीचे आहे याचाही विचार करणं आता सगळ्यांना या माध्यमातून आता कंपल्शन अडल्ट्रेशन आहे.
ॲडल्ट्रेशन मी असं सांगितलं लार्ज मला असं वाटतं की मी त्याला म्हणू मी असं इंडिपेंडेंटली की व्यक्तिशः म्हणू शकत नाही, पण ज्या पद्धतीनं आत्ता जे मुंडे साहेबांच्या माध्यमातून समोर येत आहे तर डेफिनेटली मला वाटतं 55% जर आपल्याला अनऑर्गनाइज चॅनलमध्ये असेल तर त्याच्यामध्ये शक्यताही जास्त आहे की त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन असू शकतं. एक जे व्हिडिओज खूप व्हायरल होतात जी पनीर स्पेसिफिकली, तर पनीरमध्ये काय भानगडी आहेत? म्हणजे लोकांना आत्ता सांगितलं की रेस्टॉरंटनी ते लिहायचं आहे की सो अँड सोचं पनीर आहे, सो ते एकदा जरा नीट सांगा बरं. म्हणजे ॲडल्ट्रेशनची सुरुवात पनीरमध्ये होतच असेल तर ती कशी होते? व्हॉट सॉर्ट ऑफ केमिकल दे आर युझिंग? सो बेसिकली आपल्याला जर बघितलं मग थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशन पण सर करतो आईस्क्रीमची. मला वाटतं इंडियन डेअरी असोसिएशन ज्यावेळी मला वाटतं मागच्या 6 वर्षापासून आम्ही याच्यामध्ये काम करतोय आणि सेंटरबरोबर काम करून अशा पद्धतीनं त्यांना सांगतोय की आपल्याला जे आईस्क्रीमच्या बाबतीत जे आईस्क्रीम दुधापासून बनवलं जातं त्याला आईस्क्रीम म्हणावं आणि जे आईस्क्रीम दुधापासून बनवलं जात नाही त्याला फ्रोझन डेझर्ट म्हणावं. पण दुधापासून आईस्क्रीम बनत नाही म्हणजे त्याला म्हणूनच म्हटलं की जे दुधापासून बनतं त्याला आईस्क्रीम म्हणायचं आणि जे तेलापासून बनवलं जातं त्याला फ्रोझन डेझर्ट म्हणावं असं आम्ही म्हणतो. तेल म्हणजे काय पाम तेल? हो, तर आता तुम्ही क्वालिटी वेल्सचं तुम्ही जर त्यांच्या CFOनी बघितलं असेल तर त्यांनी अनाऊन्स केले 1-2 आठवड्यापूर्वी की आज भारताचं सोडून सगळे देश त्यांचे दुधापासून बनवले जायचं त्यांचं आईस्क्रीम क्वालिटी वेल्सचं, पण भारतामध्ये ते पाम ऑइल पासून बनवलं जायचं. व्हेरी शॉकिंग. सो व्हेरी शॉकिंग. आणि आता मोठे ब्रँड पण असंच मोठेच ब्रँड ऑफकोर्स कारण त्यांना मार्जिन त्यांचं तुम्ही नाव घेतलं तर मोठा ब्रँड आहे. ऑफकोर्स त्यांनी आता रिसेंटलीच अनाऊन्स केले की आम्ही सगळे जे आता आहे ते आता दुधापासून बनवणार. म्हणजे ह्याच्या आधीपासून अमूल काय करतो? अमूल पण पाम तेलापासून? नाही सर, मी अमूलच्या बाबतीत नाही बोललो. आता मी पहिल्यांदा असं डिफरन्शिएशन सांगतो की आधी कसं व्हायचं, पाम ऑइल पासून बनवलेलं पण आईस्क्रीम म्हणायचं आणि दुधापासून बनवलेलं पण आईस्क्रीम. पण साधारण धारणा तर हीच आहे ना की आईस्क्रीम म्हणजे मी जे खातो ते दुधापासून बनलेलं आहे. हा, पण असं रियालिटीमध्ये जर तुम्ही प्रोडक्टमध्ये बघितलं त्यांचे इन्ग्रेडियंटची डिस्प्ले लिस्ट असते. आता मी असं कंपनी वाचत नाही. ते वाचत नाही तर ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आईस्क्रीम मध्ये जर पाम ऑइल पासून बनवलं असेल तिथं लिहिलेलं असतं. आता तुम्ही आता पण ते मराठीत तर लिहिलेलं नसेल. हा, आता सर आता काय केलं आयडिया की ते मराठीत लिहिलेलं? हो. तर आता मी आयडियाच्या माध्यमातून आम्ही काय केलंय सर की सेंटरनं आता कंपल्शन सगळ्या भारतात केलंय जे अजून पनीरच्या बाबतीत सर त्यांनी केलेलं नाही. आधी जरा आईस्क्रीमचाच विषय मिटवून टाकू. आईस्क्रीमच्या बाबतीमध्ये सर दुधापासून ज्याला बनवलं जातं त्याला आईस्क्रीम म्हणतात आणि ज्याच्यामध्ये ऑइलपासून बनवलं जातं किंवा स्टार्चपासून त्याला फ्रोझन डेझर्ट असं लिहिलेलं जातं. त्यामुळे आता तुम्ही जर रिटेल स्टोअरमध्ये गेला तर आधी सगळे आईस्क्रीम लिहिलेले असायचे, आता ते आईस्क्रीम लिहिलेलं आहे आणि फ्रोझन डेझर्ट असे 2 वेगवेगळे पॅकेट्समध्ये. आणि पाम ऑइल हे आपल्या ओव्हरऑल बॉडीसाठी म्हणजे ॲडल्ट्रेशनसाठी आणि सगळे व्हेरी व्हेरी बॅड आणि सगळ्याच गोष्टीमध्ये असतं. आईस्क्रीममध्ये ही पाम ऑइल आहे हे लोकांना कॉन्सेप्ट माहीतच आणि ह्याचाच अवेअरनेस पण आहे. पाम ऑइल पण आहे आणि मग त्याच्यानंतर मग सिंथेटिक मिल्क आहे जे डिटर्जंट पासून बनलं जातं ते पण आईस्क्रीमचं. ते आईस्क्रीममध्ये वापरलं तर मिठाईमध्ये वापरलं जातं. व्हेरी शॉक. त्यामुळं डिपेंड्स ऑन की आत्तापर्यंत स्ट्रिंजंट एवढे रूल्स आणि रेग्युलेशन नव्हते कारण ते लिव्ज होतं, ते आता फिक्स झालं. मला वाटतं तुकाराम मुंडेंसाठी चांगले तज्ञच भेटले. म्हणजे मी हॅपी टू शेअर याच्यामध्ये सुद्धा पनीरमध्ये ऑफकोर्स सर. आणि मी आता स्वतः सर मी मागच्या आठवड्यामध्ये बसलो होतो तर मी माझ्या टीम बरोबर बसून मी सॉफ्टवेअरही बनवलेलं आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही FMCG प्रोडक्टमध्ये मागं बारकोड असतो तो स्कॅन केल्यानंतर त्या याच्या असणारे सगळे कॅलरीज आणि प्रोटीन्स आणि सिम्प्लिफाय आणि तुमच्या हेल्थसाठी चांगलं त्याचं रेटिंग मी केलेलं आहे. त्यामुळे मलाही इतकं खराब वाटलं आणि त्यासाठी मी स्वतः सॉफ्टवेअर ते डेव्हलप केलेलं आहे. तुम्हाला मी नंतर शेअर करू शकतो. टॉस देऊ आपण की आता जेवढे मोठे मोठे ब्रँड मार्केटमध्ये आहेत आपल्याला काही नाव घ्यायची गरज नाही. समजा टॉप 10 ब्रँड आहेत तर टॉप 10 पैकी ऍक्च्युली कोण दुधापासून आईस्क्रीम बनवतं? आता गोकुळ सारखं आहे तो आईस्क्रीम दुधापासून, अमूल सुद्धा बनवतं. पण काय ब्रँड्स म्हणजे मला स्पेसिफिक नाव नाही घ्यायचं त्याच्या बॅकएंडला त्यांनी क्लिअर लिहिलेलं आहे की हे पाम ऑइल पासून बनवलं, पण आपण कधी रीड केलं नाही. हे शॉकिंगच आहे. पण 10 पैकी अकॉर्डिंग टू युअर इन्फॉर्मेशन किती लोक असे आहेत की जे टॉप ब्रँड आहेत? मला वाटतं 50% जरी तर ऑलमोस्ट 50%. 10 पैकी 5 आईस्क्रीम हे पामतेलापासून ऑफकोर्सच 50% तरी सर मिनिमम मला वाटतं तेवढे असतील. कारण क्वालिटी वेल्स सारख्यांनी जर आतापर्यंत करत असतील आणि ती किती वर्ष कंपनी आपल्या इथं आईस्क्रीम विकते आणि आम्ही लहानपणापासून खातो. इंटरनॅशनल ब्रँड आहे म्हणून लोकांनी त्याला हो, पण आता त्यांनी मागच्या 10 आठवडे समजले की आत्तापासून आमचे सर्व आईस्क्रीम
हे दुधापासून बनवले असते आत्तापासून. अँड व्हॉट अबाउट डालडा? डालडा तर याच्यापेक्षा आणखी खराब, कारण ते ट्रान्स फॅट आहे ना सर. आधी आपल्याला सांगितलं जायचं की डालडा आईस्क्रीम बनतं, त्याचंही बनू शकतं, कारण थिकनिंगसाठी सर लागतं, ते टेक्स्चरसाठी लागतं. त्यामुळे तुम्हाला डालडा असेल, पाम ऑइल. डू गोकुळ यूज डालडा? नो, गोकुळ अजिबात नाही. गोकुळ प्युअर 100%. तसे गोकुळचे बाय प्रोडक्ट्स आत्ताच सुरू झालेले आहेत. त्यामुळे 95% दुधा प्रोडक्ट्स हे आमचं पिशवीतल्या दुधातनं जातं. व्हॉट अबाउट वारणा? वारणामध्ये सुद्धा आत्ता मला वाटतं ते को पॅकिंग सर करतात, पण मला वाटत नाही की ते कुठले मी आर यू शुअर? कारण मला माहीत नाही ती इन्फॉर्मेशनचं, त्यामुळे मी क्लिअरली नाही सांगू शकत. माझी तेवढी माहिती नाही आहे त्याबाबत. इट्स व्हेरी शॉकिंग. डालडा, पाम तेल, आणखी काय जर तुम्ही सांगितलं? सिंथेटिक ऑइल, एमल्सिफायर्स. हे मुंडेंसाठी मोठंच काम आहे. खूप आहे सर, आणि भरपूर याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये सर काय केलं की मी आता सेंटरबरोबर डिरेक्टली काम करतोय. गोकुळच्या माध्यमातून मी हे काम सुरू केलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एंड टू एंड सप्लाय चेन ट्रॅकिंग, म्हणजे आता इथं कोड देणं किंवा म्हणजे एखादा मुंबईमध्ये एखादा माणूस जर दूध पित असेल तर त्या पिशवीमध्ये तो QR कोड स्कॅन करून तो बघू शकतो की हे दूध कुठल्या तालुक्यातून, कुठल्या गावातून आलेलं आहे किंवा कुठल्या डेअरीपर्यंत आले आहे. कारण एका डेअरीत आले की सगळं दूध मिक्स होतं, त्यामुळे त्याला शेवटपर्यंत ट्रॅकिंग आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. आणि ते दूध याच्यामध्ये त्याचा जमिनीचा pH व्हॅल्यू काय होती, किंवा त्याच्यामध्ये जमिनीची pH व्हॅल्यू काय होती, पाण्याची pH व्हॅल्यू काय होती, अशा ओव्हरऑल ज्या गोष्टी आहेत त्या देखील आम्हाला कमर्शियली लोकांना अवेलेबल करून देतात, ज्या माध्यमातून लोकांना त्याची जी दुधाची प्युरिटी आहे ती समजू शकेल आणि कुठून ओरिजिन झालंय. कारण फूडच्या बाबतीत बघितलं तर फूड ट्रेसेबिलिटी इज द फ्युचर. लोकांना माहीत पाहिजे. तुम्ही आता आळूचं साधं तुम्हाला आळूच्या पानाची उदाहरण, आळूची वडी सगळ्यांनाच आवडते, पण आळूची पान जे आहे ते गटरामध्ये येऊ शकतं, ज्याच्यामध्ये बायो वेस्ट म्हणजे सगळ्या सिरिंज आणि हे पडलेले असतं तिथूनही येऊ शकतं, किंवा शेतामध्ये देखील तुम्ही ते उगवू शकता. पण तुम्हाला आळूची वडी 5 स्टारमध्ये खाताना तुम्हाला जर कळालंच नाही की आळूची वडीचं पान कुठून आले तर इट इज व्हेरी बॅड फॉर युअर हेल्थ. त्यामुळं एंड टू एंड ट्रेसेबिलिटी, ज्याच्यावर मी ऑलरेडी काम करायला सुरुवात केली सेंटरच्या मिनिस्ट्री बरोबर. लेट्स कम टू जी हे सगळ्यात जास्त डिबेटेबल, कारण आम्ही आता हे 3 सॅम्पल्स आणलेले आणि मी त्यांच्याकडे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राला हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार, कारण हा फारच चर्चेचा विषय आहे. म्हणून जी आता याच्यापासून सुरुवात करू. जी आत्ता हे बनतं आणि ज्याची लोकांना म्हणजे आता कुठल्याही हॉटेलमध्ये आता हॉटेलवाले मला सांगायला लागलेत की पहिल्यांदा पनीर म्हणलं की लोक म्हणतात नको. ही का तयार झाले, वाय? सर आत्ताच्या याच्याप्रमाणे जे न्यूज दररोज ज्या सुरू आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा मला वाटतं की याच्यामध्ये दूध धंद्यामध्ये थोडंफार त्याचा इम्पॅक्ट व्हायला सुरुवात झाली. मी सांगितल्याप्रमाणे पनीरचं जर हे तुम्ही बघितलं, जेव्हा दुधापासून जे बनवलेलं पनीर असतं, मी आता त्याच्या खूप टेस्ट तुम्हाला सांगतो. जर नॅचरल पनीर असेल तर त्याच्यामध्ये मी थोडंसरी कुस्करले तर ते असं हे पडलं पाहिजे, त्याचे तुकडे पडले पाहिजे. जर एखादं ते सिंथेटिक पनीर असेल तर ते रबरासारखं तसं जातं, इझिली स्क्विश होत नाही. सेकंडली याच्यामध्ये ज्यावेळी मी हे समजा हे पाण्यामध्ये हे बघितलं, ह्याचं मी जर तुकडा हा जाळला तर हे दुधापासून बनलेलं असल्यामुळं करपलेल्या दुधाचा ह्याला वास आला पाहिजे. अच्छा, मी आता जर मी तुकडा जाळला तर काय व्हायला पाहिजे? करपलेल्या दुधासारखा वास यायला पाहिजे, कारण दूध आपण जाळतोय ना, ही दुधाची फॅट पासून बनवलेलं आहे. समजा जर तुमचं हे असेल सिंथेटिक मिल्क पासून बनवलं असेल तर त्याला डिटर्जंट किंवा त्याचा दुसऱ्या पद्धतीचा वास यायला सुरुवात होणार. तिसरं महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये स्टार्च पासून जर पनीर बनवलं असेल तर सिम्पल याच्यामध्ये टेस्ट काय आहे, हे घ्यायचं, पाण्यामध्ये शेक करायचं थोडंसं आणि त्यात आयोडीन टाकलं तर ते ब्लू कलरचं किंवा ब्लॅक कलरचं जर लिक्विड झालं तर त्याच्यामध्ये आयोडीन आहे, कारण आयोडीन आणि स्टार्च रिॲक्ट होतं आणि ते हे होतं. चौथं महत्त्वाची म्हणजे पाण्यामध्ये देखील हे पनीर तुम्ही टाकलं आणि जर दुधाचं असं पनीर तर त्याच्यामध्ये साधारणपणे विरघळून जातं किंवा त्याचे तुकडे पडायला असे बघितलं ते सुरुवात होते तुकडे पडायला. पण तुम्ही जर पनीर जर सिंथेटिकचं बघितलं असेल तर सिंथेटिकचं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये एक असं डिटर्जंटचं वरची एक लेअर येईल किंवा त्याच्यामध्ये आहे तसं राहील.
या बेसिक टेस्ट तुम्ही बघितल्या तर तुम्हाला लक्षात आता येतं. तुम्ही जेवढ्यांची नावं घेतली तेवढ्या सगळ्या पदार्थापासून पनीर सध्या बनवलं जातं. 100% म्हणजे बनवता येतं. स्टार्च पासून बनवता येतं, सिंथेटिक मिल्क पासून बनवता येतं, MLC पायर पासून बनवता येतं. 100% बनवता पण हे रेकॉर्डिंग सुरू होण्याच्या आधी तुम्ही त्याचा आणि रेकॉर्डिंगच्या पहिल्या भागात पण सांगितलंय येतं. जी असं बनवण्यामागचं एक अर्थकारण आहे. हो. ते काय अर्थकारण आहे? साधारणपणे मी सांगितलं पण दुधाचं जर बघितलं 6, 5, 8 फॅटचं जर दूध बघितलं म्हणजे म्हैशीचं तर साधारणपणे 5 ते 6 लिटर दुधामध्ये 1 किलो पनीर तुमचं तयार होतं. पण तुम्ही जर त्याची किंमत साधारणपणे 400 ते 450 रुपये थोडंसं मार्जिन्स ठेवून तुम्हाला मिळतील. पण तुम्ही जर सिंथेटिक मिल्कपासून जर पनीर बनवलं तर साधारणपणे 180 ते 200 रुपये पर किलो मागं तुम्हाला त्याचा रिटेल त्याचा भाव येतो. त्यामुळे दोन्हीमधला फरक हा जवळपास 220 रुपयाचा आहे. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता किती म्हणजे मार्जिन्स तुमचे डबल झाले, 100% मार्जिन झाले. आणि 180 म्हणजे तुम्ही चांगल्या ठिकाणी ॲटलिस्ट तरी बनवलंय ते सिंथेटिक. तुमचं घाणेरडंच बनवायचं तर 100 रुपयामध्ये पण तुम्ही बनवू. पण तुम्ही नॅशनल डेअरीचे मेंबर म्हणून जी ही राष्ट्रीय पातळीवर ह्याची कधी चर्चा करता का? हो नेहमीच तर असते. म्हणून तर आम्ही हा 4 वर्षापासून याच्या मागं लागलोय. काय जसं तुम्ही आईस्क्रीमचं पूर्ण भारताला इम्प्लिमेंट केलं की बाबा दुधापासून बनवणार त्याला तुम्ही आईस्क्रीम म्हणायचं, जे दुधापासून बनवत नाही त्याला फ्रोझन डेझर्ट म्हणायचं, आणि त्यांनी सगळ्या राज्यांना लागू केलं. पनीरचं जे आम्ही भांडतोय आजपर्यंत ते फक्त महाराष्ट्राने इम्प्लिमेंटेशन केलं, अजून भारतात पूर्ण इम्प्लिमेंटेशन झालेलंच नाही आहे. म्हणजे आज तुम्हाला दुधापासून बनवलेला पण पनीरच म्हणतात आणि स्टार्चपासून बनवलेला पण अजूनही पनीर तुम्ही दिल्लीमध्ये गेला तरी तेच म्हणणार. एकच दोन्ही पण ते मुळात मान्यच नाही ना की स्टार्च पासून बनवणं मान्य आहे? मान्य नाहीच आहे ना सर. पण त्याच्यामध्ये लॉ मध्ये इम्प्लिमेंटेशन अजून झालेलंच नाही. ते फक्त महाराष्ट्राचं झालंय. नाही हा पण मग तसा मग बेकायदेशीरपणाचा आहे महाराष्ट्रात सुद्धा. हं. जर तुम्हाला पनीर हे फक्त दुधापासून बनवणं अपेक्षित आहे, जी एम आय करेक्ट? ऑफकोर्स. पण महाराष्ट्रामध्ये पण हा तशा अर्थाने कायदेशीर गाढव पण आहे टू बी ऑनेस्ट. नाही. कारण तुम्ही फक्त त्याच पनीरला मान्यता द्यायला हवी आणि तुम्ही असं नाही म्हणू शकत की हे पनीर हे दुधापासून बनलेलं नाहीये इतर कुठल्या. हा एवढं मला माहिती की फणसापासून चांगलं पनीर बनवू शकतं. पण त्याला सर पनीर बनायचं नाही. Yes, I आपण completely हेच agree. मग दुधापासून असेल त्यालाच पनीर. हा लॉच आहे महाराष्ट्रामध्ये. अजून तो लॉ 100% इम्प्लिमेंट कुठेही भारतात झालेला नाही. तो व्हावा लागेल, नाहीतर आपली पुढची पिढी अडचणीत येईल. आणि दुधाला दूध उत्पादकाला जे कष्टानं तो कमवतो त्याला आम्हाला चांगला दर देता येणार नाही. कारण हे सिंथेटिक मिल्कमुळं जी नॅचरल डिमांड आहे पनीरसाठी ती कमी होणार किंवा ती रिप्लेस व्हायला लागली. आणि त्यामुळे आमच्या कष्टकर जे दूध माझे उत्पादक आहेत, जे महिला 70% याच्यामध्ये सहभाग घेतात माझ्या महिला बंधू भगिनींसाठी, त्यांच्यासाठी आम्हाला जर चांगला दर द्यायचा असेल तर हा FDAचा रूल शेवटपर्यंत 100% महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये पनीरचा लागू झाला. ओके. एक तुम्हाला मी थेट अर्थकारणाशी निगडीत प्रश्न बोला विचारतो. मी आता बऱ्याच भागात फिरताना शेतकरी असं मला म्हणाले की थँक्स टू मुंडे 100 रुपये लिटर वगैरे होईल. यू नो द इकॉनॉमिक्स ऑफ मिल्क. इज इट पॉसिबल 100 रुपये लिटर? सर त्याला 2 बाजू आहेत त्याच्यामध्ये. मला वाटतं 100 रुपये होणं म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो की शेतकऱ्याचा प्रॉफिट पर लिटर मागा वाढ. ते डिमांड अँड सप्लायचं चेन. मला वाटतं 100 रुपये लिटर दूध झालं तर मला वाटतं लोक दुधासाठी रिप्लेसमेंट शोधायला सुरुवात करतात. त्यामुळे ते दूध जे आहे त्याची किंमत ग्राहकाची न वाढवता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर लिटर कमी करणं हा पहिल्यांदा महत्त्व आहे. मग त्याच्यासाठी ऑटोमेशन असेल, कमर्शलायझेशन असेल, जातीवंत जनावर असतील, जिनॉमिक्स असेल, रेशन बॅलन्सिंग प्रोग्राम असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, पहिल्या काही वर्षासाठी जनावरं घेण्यासाठी सबसिडीज असतील ज्या त्यांना 2 जनावर. अगं मी विखे पाटलां साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये साहेब मी प्रत्येक अशिक्षित म्हणजे सुशिक्षित बेरोजगार महिला वचन प्रत्येक माणसासाठी 2 जनावरांचं झेडपीमधून मी 5 जिल्ह्याला ज्यांनी. तुम्ही जे सांगत आहात ते प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने. आपला प्रश्न वेगळा आहे. आत्ता असं आहे की डिमांड अँड सप्लायमध्ये कन्स्ट्रेंट कधी येईल जर हे अल्टरेशन थांबलं तर. आता लोकांना असं वाटतं की तुकाराम मुंडेमुळे 100 रुपये लिटर. नाही सर तसं होणार नाही. अजिबात नाही तसं होणार. उलट मला वाटतं शेतकऱ्याला चांगला दर ऑटोमॅटिकली मिळायला लागेल. कारण दुधाचं उत्पादन ऍक्च्युली कसं होणार आहे की डिमांड वाढणार आहे मार्केटमध्ये. कारण हे सगळं जे 2 नंबरमध्ये जे चालायचं सिंथेटिक मिल्कमध्ये ते निघून जाईल. आणि सिंथेटिक मिल्क म्हणजे काय? व्हॉट इज द सिंथेटिक म्हणजे केमिकल पासून. व्हॉट केमिकल्स दे आर युजिंग? मी तुम्हाला सांगितलं स्टार्च असेल, इमल्सिफायर असेल, कशा पद्धतीने इमल्सिफाय. ते काय काय ठिकाणी म्हणजे वर्स्ट केस म्हणजे खरोखर इम्पॅक्ट असं युरियापासूनही बनवलं जातं.
असे पण गोष्टी आहेत. डिटर्जंट पासून बनवलं जातं. आणि हे किडनी आणि लिव्हरसाठी किती डॅमेजिंग आहे? व्हेरी डॅमेजिंग सर. आता युरियामध्ये तुम्हाला माहिती आहे, नुसतं शेतकऱ्यांना फवारले किंवा हाताने जरी टाकलं तरी आपले हात बघबघतात. तुम्ही जर त्याचं प्राशनच केलं तर तुम्ही विचार करू शकता, आणि ते डिरेक्टली तुम्ही घेताय ना, मग इट इज व्हेरी बॅड फॉर यू. फक्त चवीनं कुठला चांगला हे ओळखता येतं? चवीनं कळतं ना लगेच. बघा बरं हा टेस्ट करून. तो हाही प्रयोग मी करून दाखवणार आहे महाराष्ट्र. म्हणजे मी ही वैयक्तिक चव झाली मला. आता शेवटी एखादं जाळलं तर तुम्हाला लक्षात आपण जाळण्यासाठीच कागद मागला नाही. हे ओरिजिनल आहे. हे कशावरून ओळखलं? जिभेला काय? दुधाला मला एक क्रीमी चव येते. आता ती डिटर्जंटमुळे पण येऊ शकते, पण त्याला 3-4 गोष्टी आपण करू शकतो. मी पहिल्यांदा लेयर्स बघितले. लेयर्स क्विकली जात आहेत का, दुधाचा वास येतोय का याला नाही. हा, साधारण दुधाचा टेक्स्चरचा वास येतो. जाळल्यानंतर आपल्याला लक्षात येईल दुधाच्या करपल्यासारखा वास येतो का, किंवा स्टार्च पासून बनवलं असेल तर लगेच आयोडीन लगेच त्याचं ब्लू कलर होणार किंवा ब्लॅक होणार, हे याच्यावरून लक्षात येईल. शेवटचा प्रयोग मी करून दाखवतो महाराष्ट्राला. आता इथे आहे दूध जी, याचा घट्टपणा, याच्यावरून तर काही तुम्हाला नाही अडल्ट्रेशन नाही. त्याच्यासाठी आपल्याला मिल्को टेस्टर मशीन्स वगैरे अडल्ट्रेशनचे मशीन असतात. 2 मिनिटात आपल्याला सॅम्पल आपण चेक केलं. पण जो कॉमन कस्टमर आहे, जो एंड कस्टमर आहे, एंड कस्टमरला कसं कळणार? याच्यासाठीच सर पॅकेज्ड प्रोडक्ट मध्ये तुम्हाला दूध घ्यावं लागेल. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी एखाद्या हॉटेल, मी चहा तर घेतच नाही, पण समजा एखाद्या हॉटेलवरती मी गेलो, माय फर्स्ट प्रेफरन्स इज नॉट पॅकेज मिल्क, बिकॉज आय फील की त्याची टेस्ट जी मी लहानपणापासून घेतलेली म्हशीच्या दुधाच्या चहाची ती येत नाहीये मला. जी जी. सो अशा स्थितीमध्ये 55% जर लूज आहे, जी, ह्याला पर्याय नाही ना. हा तर तुम्ही आयडियल सिच्युएशन सांगितलं. हो बरोबर आहे. जी आयडियल सिच्युएशन नाही महाराष्ट्रात, त्या स्थितीत काय करता येईल तुम्हाला? म्हणूनच मुंडे साहेबांचा रोल याच्यामध्ये सर महत्वाचा आहे की आपल्याला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पासून आपल्याला गोष्टी फिक्स कराव्या लागतील. म्हणजे तुम्ही आता वरवरचं करून चालणार नाही. वरवरचं नाही सर. सी, आपल्याला देशामध्ये आपल्याला हायजीन आणि आपल्याला पुढची पिढी जर खरोखरच शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनवायची असेल तर प्रोडक्ट्स तुम्हाला चांगले द्यावेच लागणार आहेत. आता हा घट्टपणा वगैरे याचा हे काही पॅरामीटर नाहीये. नाही, याच्या SNF आणि फॅट हे 2 त्याच्यामध्ये पॅरामीटर. हे मला म्हशीचं दूध वाटतं, कारण पिवळं नाहीये, पांढरं आहे. दुसरं महत्वाचं गोष्ट हे करत असताना याच्यामध्ये सर तेलकटपणा किंवा याच्यामध्ये पाणी खाली राहतंय, म्हणजे दूध खाली राहते, पाणी वर दिसतंय, असा काही प्रकार नाहीये. किंवा त्याच्यात तेल घालून त्याचं फॅट वाढवण्याचा प्रयत्न केला, अशा काही दिसत नाही आहेत गोष्टी. त्यामुळं बाय सिम्पल ड्रिंकिंग 1 सिप ऑफ हे लक्षात येतं. कारण त्याच्यामध्ये SNF आणि फॅट म्हणतो मला सॉल्ट घालावे लागतो, किंवा त्याच्यामध्ये शुगर घालावी लागते, किंवा त्याच्यामध्ये युरिया घालावा लागतो, किंवा त्याच्यामध्ये डिटर्जंट घालावं लागतो, किंवा त्याच्यामध्ये ऑइल. याच्यामध्ये तुम्हाला चवीत 2 मिनिटात लक्षात येतं की यातला कुठलाही याच्यामध्ये प्रकार दिसत नाही. प्युअर म्हशीचं दूध वाटतं. हो 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 बरोबर. आणि हे गोकुळचंच असणार आहे, कारण मी ओळखू शकतो गोकुळच्या दुधाला एक गोडसरपणा असतो. ओके. तो आमच्या चंदगड, आजरा, गडिंग्लज या भागातल्या जास्त दुधामुळे, ऑफकोर्स कोल्हापूर जिल्हा सगळाच आहे, पण त्या भागातून जास्त येतो. तुम्ही मुलाखत सुरू व्हायच्या आधी असं म्हणालात की दह्यामध्ये फारसं अडल्ट्रेशन होत नाही का? म्हणजे सर दह्यामध्येही होऊ शकतं, कारण त्याचं दुधामध्ये अडल्ट्रेशन होऊ शकते, तर दह्यामध्ये पण होऊ शकतंच. पण कसं आहे की सर, मी आत्तापर्यंत जे बघितलं, जे व्हॅल्यू ॲडेड ज्या गोष्टी जास्त खपल्या जातात, ओके, दह्यापेक्षा मला वाटतं पनीर हे सगळ्यात त्यांना वाटतं जास्त व्हॅल्यू ॲडेडमध्ये पैसे मिळवणार आहे. कारण तुम्ही जर ओव्हरऑल बघितलं, पंजाबी फूडमध्ये पनीर लागतं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर मला वाटतं पनीरची जास्त लोकांना अपेक्षा आहे. B2B बिझनेसमध्ये जास्त करून याचा फोकस हा पनीरवर असतो. बेसिकली आईस्क्रीम, पनीर हे दोन जास्त प्रोडक्ट. कारण आपण दही आपण घरी लावतो, जास्त बाहेरून घेत नाही. ताक पण आपण घरामध्ये करतो. आजकाल दही आपण बाहेर घ्यायला, पण आजच्या काल दही जरी बघितलं तुम्ही, ते B2B बिझनेसेसमध्ये जास्त सेल केलं जातं. ओके, ते दूध तुम्ही पिऊन घ्या. असं. सो मी एवढा प्रयत्न करतो आहे की हे अवेअरनेस आहे, राईट, आणि फार गरजेचं आहे. कारण असं आहे की ह्या सगळ्या व्यवसायाशी निगडीत लाखो कुटुंब जोडली गेलेली आहेत. श्री तुकाराम मुंडे यांच्या ह्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मायामध्ये जर वैभव सूर्यवंशीच येते, म्हणजे वैभव सूर्यवंशीने कदाचित तुकाराम मुंडे यांचा आदर्श घेतला असावा. जोक सपाट, पण ते उत्तम काम करतात. पण त्यामुळे सगळ्याच इंडस्ट्रीबद्दल नकारात्मक वातावरण तयार झाले. मला वाटतं की ते व्हायला नको. सो याच्यामध्ये पण असं काही सिम्पल टेस्टने आपण करू शकतो. म्हणजे जे पॅरामीटर्स मी तुम्हाला याचे सांगितले, दह्यामध्ये कमी आहे, पण आता हा आमसूलपणा नाही, याच्यामध्ये
जास्तीत जास्त दुधापासून आपण दही बनवतो त्या मेव्यापासून. त्यामुळे मला असं तुम्हाला काय म्हणतात त्याला, डिटर्जंट टाईप तुम्हाला लेअर किंवा जिभेला लागलं, फेस येतोय असं काय असलं तरच त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष. फेस कुठे म्हणता तुम्ही? फोम येतो. तुम्ही शेक, आता दही घातलं, पाण्यामध्ये घातल्यानं असं शेक केलं तर अशी जाड तुमची डिटर्जंट मिक्स असेल त्याची डिटर्जंटची जाड अशी फोमची लेअर येते. काय सिम्पल टेस्ट सांगितली तुम्ही. सिम्पल, हे सिम्पल टेस्ट आहेत सर. दुधामध्ये देखील पाणी घातलं, आता सिम्पल टेस्ट सांगतो, दुधामध्ये पाणी घातलं तर तुम्हाला काय सांगतो, एक साधं तुम्ही काचेची पट्टी घ्यायची, दूध असं टाकायचं थेंब. जर दुधामध्ये ॲडल्ट्रेशन नसेल पाण्याचं तर असं दुधाच्या पट्टी राहते, पांढरी दिसणार तुम्हाला. आणि दुधामध्ये पाणी असेल तर नुसतं ती पट्टी निघून जाणार. सिम्पल गोष्टी आहेत. सो एनीवन कॅन डू दिस इन होम. घरात आपण प्रत्येकजण करू शकतो. करू शकतो. डिटर्जंटला पण बघितलं, शेक केलं, गरम केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला वरती फोम आलेलं दिसणार. ह्या गोष्टी लपत नाहीत. त्या फक्त त्या ज्यावेळी ते दूध ऍक्सेप्ट करत असतात ते फक्त तेवढी टेस्ट पास करण्यासाठीचे विषय असतात. नंतर तुम्ही त्यावेळी त्याची चव बघणार त्यावेळी तुम्हाला लगेचच लक्षात येणार. लास्ट आपण हा प्रयोग करून बघू. जी, हेच आत्ताच आपण जाळू. एक प्रश्न मला तुम्हाला उपप्रश्न विचारायचाच आहे. हे घेतो आता. ठीक. हां, ठीक. उपप्रश्न असा आहे की आपण स्निग्धता आणि SNF तर चेक करतो, बरोबर? हो. आता तो स्निग्धता आणि SNF चेक केल्यानंतर जी, एक मला जे सांगितलं गेलं की SNF मध्ये प्रोटीन आहेच, पण स्पेसिफिकली प्रोटीन टेस्ट होत नाही. प्रोटीन टेस्ट, बरोबर? हो. आपण जे काही WHO चे स्टँडर्ड्स आहेत त्याच्याप्रमाणे कशासाठी केलं की इतकं कन्झम्पशन का करायचं? बिकॉज युअर बॉडी रिक्वायर्स प्रोटीन. येस, बरोबर. आणि हे अन्न पूर्ण ब्रह्म वगैरे. पण जर प्रोटीन टेस्टच होणार नसेल, इन्क्लुडिंग गोकुळ ऑल, की प्रोटीन टेस्ट का करत नाही? सर आपण बघितलं तर जर पॅकेज प्रोडक्ट असेल तर नाही, डायरेक्टली तुकड्याला लावलं तरी चालेल सर. तर तुमचं काय मत आहे? आता हा विषय आपला राहू नये. हां, नाही, प्रोटीनमध्ये सर अडचण काय नाही आहे. कारण तुम्ही बघितलं याचं, ठीक आहे, नाही आपण पूर्ण जाऊ. हां, प्रोटीनमध्ये नाही, प्रोटीनमध्ये सर कसं आहे की एक मी तुम्हाला सांगितलं पनीरचं उदाहरण बघितलं तर 1 किलोमध्ये साधारणपणे 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन हे असतंच, गिवन आहे. आणि आपला जो हा प्रोडक्ट आहे जर पॅकेजमध्ये असेल तर त्यामध्ये प्रोटीन कंटेंट हा लिहिलेला असतो. आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर FDAचे रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑलरेडी त्याच्यामध्ये एक्झिस्ट आहेत, जे तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुम्ही कमी पडला तर तुमचा प्रोडक्ट बॅन होऊ शकतो मार्केटमध्ये. आता काय होणं अपेक्षित आहे? हे पनीर जाळतोय आपण. हा, आता आपल्याला जो वास त्याच्यामध्ये येईल की ज्याच्यामध्ये दुधाचा करपलेला जो वास असेल तो यायला आपल्याला पाहिजे या सेकंदाला. आता तुम्हीच एक्झामिन करणार आहात. हो. आणि याच्यामध्ये तुम्ही तरी पास केली का टेस्ट? हां, याच्यामध्ये मला स्लाइटली दुधाचा जळलेला वास येतो, तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, हे दूध करपलेलं वगैरे जसं आता कागदाच्या ह्याच्यामुळे तुम्हाला असं तो येईल. मला आता मी त्या व्यवसायात असल्यामुळे मला माहिती आहे, पण तो जाळला की तुम्हाला दूध करपल्याचाच वास आला पाहिजे. पण आयडियली आता हे पनीर आपण जाळलंय आणि हे आपण वापरलेलं मटेरियल पुरेसं नाहीये, पण इथे कसा कलर येणं अपेक्षित होतं? जे जाळलेलं पनीर काळा कलरच येईल. म्हणजे हा काळपट. आता हा काळपटपणाच येणार. तुम्ही जसं तुम्ही दूध उतू गेल्यानंतर जे दिसतं तसं सेम, बाकी त्यात काहीच फरक नाही. जर अडल्ट्रेशन असेल तर? अडल्ट्रेशन असेल तर जळणारच नाही ना, तो तसाच क्यूब राहणार. राईट. तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तो डिटर्जंट सारखा वास येणार, तुम्हाला वेगळा वास यायला सुरुवात, कारण त्याचे इन्ग्रेडियंट जाळायला सुरुवात झाले ना, केमिकल्स. महिलांना लगेच लक्षात येईल तुम्हाला. सो फायनली तुम्ही नॅशनल डेअरी बोर्डमध्ये हे जे काही चर्चा वगैरे करता, फायनली टास्क काय? म्हणजे कधीपर्यंत? एक तुकाराम मुंडे महाराष्ट्रात आले म्हणून एवढी चर्चा सुरू आहे, पण राष्ट्रीय पातळीवरती काय? आता तुम्ही सर, आता हा थोडा काळजीचाच विषय आहे, कारण दुधासारखा विषय जो आहे तो लहान बाळापासून अडल्ट्सपासून म्हाताऱ्या लोकांच्यापर्यंत, आपण ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत दुधाचं सेवन एक दुसऱ्या मार्गानं, मग दही असेल, पनीर असेल, दूध असेल, हे मार्गातून आम्ही घेत असतो. पण आज FDA याच्याच आहे साठी आहे की ज्याचं रूल्स आहेत, GRs आहेत, त्याचं पूर्ण इम्प्लिमेंटेशन आपल्याला ग्राउंड लेवलपर्यंत झालं पाहिजे. आणि जर ते ग्राउंड लेवलपर्यंत होत नसेल, काही त्याचं रूल्स पाळत नसेल तर त्याला हेवी पेनल्टी
त्याचा धंदा पूर्णपणे ब्लॅकलिस्टेड झाला पाहिजे किंवा त्याला जेल झाली पाहिजे. अशा या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन लॉच्या आधारात केलं पाहिजे. तुम्ही चायनामध्ये सर बघितलं तर डिरेक्टली असे जे कोणी दुधाच्या बाबतीत किंवा मिल्क पावडरच्या बाबतीत कोणी जर केलं तर डायरेक्ट फाशी दिली जाते. अच्छा, तुमच्यामध्ये फाशी दिली पाहिजे? डायरेक्ट चायनामध्ये फाशी दिली जाते सर. त्यामुळे कुठेही दुधाच्या किंवा दूध बेबी मिल्क पावडरच्या बाबतीत कुणीही खेळ तिथं करत नाही. जर केलं तर डिरेक्टली ती कंपनी बॅन होते आणि फाशी दिली जाते. थँक्यू सो मच नरके साहेब. तुम्ही प्रश्नही सांगितला, फाशी द्या इथपर्यंत त्यांचं मला वाटतं जनरली सगळ्याच लोकांची ही भावना आहे. इतके महत्त्वाचे मुद्दे सहज साध्या सोप्या पद्धतीनं तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करत करत त्यांनी सांगितले. हे फार गरजेचं होतं. नीट समजून घेणं. किती नवनवीन माहिती आपल्याला महाराष्ट्रासमोर आली. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या घरोघरी पाठवाल आणि हे जे नवं कॅम्पेन सुरू केलं आहे तुकाराम मुंडे यांनी, त्याला राज्य सरकार आणखी बळ देईल आणि ही एकदा स्वच्छतेची मोहीम नीट होऊन जाईल. फार गरज आहे त्याची. कोल्हापुरात आहे मी. थँक्यू सो मच. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट टाका.